आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वेताळा, तुला संपूर्ण आयुष्य दाह सोसावा लागेल. मला जसे पुत्र वियोगाने बांधून ठेवले आहेस तू, तसे तुला संपूर्ण आयुष्य भोगावे लागतील. काय रे, पहिल्यांदा चारा दिलास ना? हो. आता आपणही भोजन करून घेऊ. पिताश्री, पिताश्री. भास झाला मला बहुधा. घरच्यांची आठवण काही केल्या पाठ सोडत नाहीये. पिताश्री, काय झालं मालक? अरे तो आक्रोश करतोय. कोण मालक? अरे अरे तो काय, तो आक्रोश करतोय. कोण करतोय आक्रोश? सांगा तरी. चल तू तू गाडी गावाकडे फिरव. पण शेठ, अजून आपला बराच माल विकायचा आहे. अरे आता आता मला माझ्या मुलाला इथे बांधून ठेवलं असा भास झाला. तू तू गाडी गावाकडे फिरव. हे बघ, हा हा नक्की ईश्वरी संकेत असणार. चल. देवा, तू इतका कठोर का बनलाय? का माझ्या पुत्राला माझ्यापासून दूर नेले आहेस? आम्ही कोणाचे काय वाईट केले होते? एका आईची अशी परीक्षा घेण्याचा हक्क तुला कोणी दिला? आत्ताच्या आत्ता माझ्या पुत्राला माझ्या समक्ष उभा कर. बाकी काही नको मला, फक्त इतके हवे मला, बाकी काही नको. देवा, मला काही माहिती नाही. माझ्या पुत्राला त्या वेताळाच्या तावडीतून सोडून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. वा 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 वा, ही तर आनंदाची वार्ता आहे. गावभर दुःखाची लाट पसरली आहे. कोणीही आनंदाने हसत नाहीये. लवकरात लवकर जाऊन ही वार्ता महाराजांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, काय झाले? आपण इतक्या क्रोधित का बरं दिसत आहात? तुम्हीच मला सांगितलेत ना की महादेव मृत्यू लोकात रूप बदलून वावरताय, परंतु मी त्यांच्या समक्ष येऊनही आम्हास त्याचा थांग पत्ताही लागू देत नाही. हो, खरे आहे ते. या संदर्भात आम्ही महादेवांशी बोलायला गेलो आणि पाहतो तर काय, एक लावण्यवती त्यांना भुरळ घालते. या संदर्भात आम्ही महादेवांची थेट वार्ता केली, परंतु त्यांनी आम्ही असे काही सोंग घेतले नाही असे बोलून साप झुटकारले. ते एकाच गोष्टीवरती अडून बसले आहेत की आम्ही केव्हापासून कैलासातच आहोत, आम्ही तिथून गेलोच नाही. नारायण नारायण. परंतु माते, आपण त्या लावण्यवतीशी चर्चा नाही केलीत का? कारण निश्चितपणे तिच्याकडनं आपल्याला सत्य काय ते नक्की कळेल. नाही केली चर्चा, परंतु आम्हाला नाही वाटत ती आम्हाच काही सांगेल. महादेवांना जर कळू द्यायचे नसेल तर तिला देखील तशा सूचना दिल्या गेल्या असतील. आणि तसं जर असेल तर तिच्याकडनं सत्य कथन करून घेणं हे दुरापास्त आहे. परंतु माते, जर आपली मतीच आपल्या ताब्यात नसेल तर? म्हणजे माते, तिने लाख ठरवू दे की काहीही झाले तरी आपण सत्य कथन करायचे नाही, परंतु तिची जिव्हा, तिचे स्वरयंत्र, तिची मती काहीच जर ताब्यात राहिली नाही आणि आपण जे विचारू ते सत्य कथन करावयास तिला भाग पाडले तर? तुम्ही मोहिनी अस्त्राचा वापर तर सुचवत नाहीये ना मला? नाही माते, मी केवळ आपल्या आंतरिक संघर्षातून सुटका व्हावी यासाठी मार्ग शोधत होतो. असे माझ्या मनात आले म्हणून आपल्या जवळ कथन केले. बाकी ह्या अस्त्राचा जर वापर केला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल हे मात्र नक्की.
आता आम्ही प्रस्थान ठेवतो. बाकी आपण योग्य निर्णय घ्याल यात तिळमात्रही शंका नाही. येतो आम्ही. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य पर्याय दिला. आता सत्य बाहेर येण्यापासून कोणीही अडू शकणार नाही. देवाधिदेव महादेव, ह्या वेशाचा अति भार होऊ लागला आहे. मूळ रूपात यावे का? नाही, किंबहुना तुला लावण्यवती म्हणून आता परिसीमा गाठायची आहे. माझ्या सवे हसत खेळत जीवन व्यतीत करण्याची स्वप्न तुला रंगवायची आहे. काय महादेव? हो, ती बघ, माता पार्वती येत आहे. आता वेळ दौडू नकोस बरं. स्वामी, आपल्या विवाहानंतर काही काळ आपण दोघेही अज्ञातवासात जाऊन राहू. इथल्या जनांशी संपर्कच नको काही काळ. जशी तुझी इच्छा. परंतु इथले माझे कार्य अडून राहिले तर? माझ्यासाठी इतकेही जमू शकणार नाही का? जमू, अवश्य जमू. महादेव, अहो ती तुम्हाला अज्ञातवासात नेऊ पाहतीये, म्हणजे माझ्यापासून तोडू पाहतीये. परंतु मी हिचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही. मोहिनी विद्येचा वापर करू तिच्या मुखातून सत्य काय आहे ते वधून घेणारच. आता ही मोहिनी विद्या तुझा खरा चेहरा समोर आणणार. अशा प्रकारे नारदाने सुचवल्याप्रमाणे पार्वती मातेने त्या लावण्यवतीवर मोहिनी अस्त्र सोडला. ओम नमः पार्वते पते हर हर. महादेव, ओम नमः पार्वते पते हर हर. महादेव. देवा, तुझं अस्तित्व तू सतत आमका दाखवतोस. तुझ्या कृपेने ह्या गावात सुख